आपले जे सेन्सिटिव्ह टूथ आहेत ते ट्रीट करण्यासाठी शक्यतो ज्या पेस्ट दिल्या जातात त्या बरोबर. केमिकलनी फुल लोडेड बरोबर. असतात. बरोबर. तर केमिकलच्या टूथपेस्ट वापरू नका असंही काही डॉक्टर्सकडनं तर सांगितलं जातं, पण रिलीफ तर त्यानेच मिळतो. बरोबर. तर त्या सेन्सिटिव्ह टूथसाठी घरगुती काही उपाय आहे की ओके. तेच वापरणं कंटिन्यू केलं पाहिजे? ओके. सेन्सिटिव्हिटी मुळात कशामुळे होतीये, अच्छा. त्याच्या कारणावरती त्याचा उपाय अवलंबून असतो. आता सेन्सिटिव्हिटी जर कीड लागल्यामुळे होत असेल, दाताला 3 लेयर्स असतात आपल्या. बाहेरचा एनॅमल ज्याला सेन्सेशन नसतं, तो केसांसारखा असतो. म्हणजे कापले केस आपले तर आपल्याला दुखत नाही. सेम वे कीड जर एनॅमलमध्ये असेल तर आपल्याला दुखणं जाणवत नाही. अच्छा. सेकंड लेयरमध्ये डेंटिनमध्ये जेव्हा कीड पोहोचते, त्यावेळी सेकंड लेयरला आपल्याला सेन्सेशन यायला लागतं. म्हणजे काय होतं, दाताला कळ जाणवायला लागते. हम्म, हम्म, गार, गरम किंवा गोड खाल्ल्यावरती आपल्याला दुखायला लागतं. हम्म. सो ह्या सेकंड लेयरमध्ये कीड पोहोचल्यामुळे जर सेन्सिटिव्हिटी वाटत असेल तर गो टू अ डेंटिस्ट. एवढा एकच उपाय आहे. अच्छा. ओके. जर सेन्सिटिव्हिटी हिरड्या झिजल्यामुळे होत असेल तर त्या केसमध्ये जी ओपन टिब्युल्स आहेत ती क्लोज करण्यासाठी मी केमिकल नाही म्हणणार, पण मेडिकेशन आपल्याला वापरायलाच लागतं. ओके. सो ह्या सेन्सिटिव्हिटी टूथपेस्ट ज्या आहेत ह्या फार स्टिप्युलेटेड पिरियड ऑफ टाईमसाठी वापरणं योग्य असतं. आणि ज्या प्रिस्क्राईब केल्या जातात त्या हार्डली 1 आठवड्याभरासाठी किंवा 2 आठवड्यांसाठी अशा सांगितल्या जातात. ह्या लाँग टर्म यूज करणं किंवा त्याच मेन टूथपेस्ट म्हणून तीच वापरत राहणं, दॅट इज नॉट रिकमेंडेड.